की तुम्हाला कोण चुना लावून गेलाय तो सापडा ना तुम्हाला चुना माग तुम्ही लाव चुना त्याला. अरे बाया चुना लाव. चुन्याची डबी दे त्याला. येतो बाया. तुला काय वाटतं कुणी चिठ्ठी लिहिली असेल रे? मला काय वाटतं काय सांगू, मला असं वाटतंय दिसेल ते गावातलं पोरग धरून रे आमचं. बाया तू फक्त बोट दावायचं ना आणला तर बोल. अरे तेवढा विश्वास आहे तुमच्यावर म्हणून तर तुम्ही माझ्या बरोबर आहे. हो ना बाया. मला असं वाटतंय तो रामा आणि मोन्या त्या दोघांपैकीच कुणीतरी चिठ्ठी लिहिली असेल. काय बोलतो? मग मोन्या ती तर लितर तळलेली आहेत. हो ना. काय बोलताय? मग कॉलेजमध्ये त्यांचं एक सेकंड चालू आहे. काय बोलताय? मग अरे दोनदा तीनदा तर पोरांचा मार खालाय त्या रामानी. असं म्हणताय? हो. त्या दोघांपैकी एक जर असेल ना मग तर काय दोघांचं बी खरं नाही. अरे मी त्याला बघत ना असते. रामाचा असेल ना मोन्या असेल ना चावडीवर येऊन आणायची. अरे चाड नेऊन नाही बुंगडी करून आणली बाहेर. आणायची म्हणलं आणायची. अरे फक्त सापडली पाहिजेत कोण आहेत ती तुम्ही मानताय तिथं मानताल तशी आणू. हो आणि हा. बाया आपण ते बापूला काम सांगितलेलं चिठ्ठी कोणी लिहिलेली शोधायला ती शोधलं का बापूने? आता तो बापू सकाळपासून त्याला फोन करतोय त्याचा फोन बी लागाना आणि कुठं गायब झालाय काय माहिती. अरे बापू तर मला अजिबात विश्वास नाही. एक काम करायचं जायचं का कुठं? त्याच्या घरी जाऊ ना. घरी जाऊ ना. घरी गावल का? गावात की? कुठं जाते चला चला काढा गाड्या. काढा गाड्या. चला चला. गोदे काम कर खुरपायला सुद्धा सर्वांच्या पाठीमागे असते कायम आणि आता उभी राहते. त्या आईला आम्ही पगार देत नाही का तुला? त्या आईला पोटामध्ये चांगलंच गुडगुड करते. सकाळी सकाळी मिरची खाल्ल्यामुळे की काय? तात्या हा आता काय कंट्रोल होत नाही. आता मोकळच व्हावं लागणार आहे. ओ तात्या तात्या त्या आईला इथं काय करतो ह्या गडबडीत? हा डोक्याला तापच या. लका सम्या ह्या टायमाला इथं काय करतोयस तू? अहो तात्या लय अर्जंट काम आहे म्हणून आलोय. काय काम काढलेस तू? अहो ते तालुक्याचं काम आहे, सह्या पाहिजे त्या. अरे मग ह्या इथे काय आहे शेतामध्ये? वाड्यावरती काय असेल ते आपण पाहू. संध्याकाळी ये. चल जा आता. संध्याकाळपर्यंत वेळ नाही. ऐका जरा आता सह्या करा. त्या आईला कशाला आलाय तू सम्या? घे तुला काय 2-4 सह्या लागतील ती घे आणि तू पण हो मोकळा आणि मला पण होऊ दे मोकळा. अहो एवढी कसली काय तुम्हाला? पहिलं बघा तरी कसली फाईल आहे काय आहे ती. का कशा बी सह्या हाणायच्या? बरं काय आहे ती सांग. मागच्या आठवड्यात नाही का आपली ग्रामपंचायती मीटिंग झाली हो. ते आपल्याला गावासाठी दासांडाचं बांधून द्यायची होती. हो. ते मंजुरी आली त्याच्यावर सह्या पाहिजे. बरं देतो की मी तुला. घे इकडं घे पटकन. मारा इथं. कुठे करायची सही? इथं एक मारा. आणि दुसरी? त्याच्यावर मारा खाली. हे घे जा. ज्या आईला सम्याचा गेला. अजून दुसरं कोणी यायच्या आतमध्ये उरकून घेऊया. बाकी सगळी कामं ठेवता येतील पण हे ठेवून जमणार नाही. सरपंच सरपंच ऋषी आहे इथं काय करतोय? हा काय काय नाही, माझी सर्विसला होऊन चाललोय. जातोय की नाही? सर्व्हिसला चाललोय. अरे वेळेवरती आला अहो, अहो, सरपंच मी काय करू? जा तू तुझं तू बघ जा घरी. पहिला काय करावं काय कळ नाही.
डोकंच बंद पडायची वेळ आली. त्या भैयाला जर कळलं की त्याच्या बहिणीला चिठ्ठी मॅच दिली तर माझं काय खरं नाही. मला लय मार खावा लागल. बरं मी नाही सांगितलं तर कोणाकडे तर कळलंच त्याला. नाही ना अवघड होणार. मला काहीतरी पर्याय काढावं लागेल ह्याच्या. अवघड झालं. शिट. आईला मोन्या आईला हा मोन्या काय करतोय इथं बघायला लागलं. मोन्या रामा अरे तू काय करतोय इथं? अरे काय सांगायचं बाबा तुला लय मोठा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झालाय? लय माझी अवघड परिस्थिती झाली बघ. अरे एवढी काय अवघड परिस्थिती झाली तुझी की तुला एवढं टेन्शन आलंय? आता लय अवघड झालं. अरे एवढं काय झालं याला? च्या आईला अवघड परिस्थिती पण म्हणतोय आणि अवघड जागी हात पण लावतोय. आईला याला नक्की विचारायलाच पाहिजे की याला नक्की काय झालंय. अरे मोन्या तुला काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना मला. तू मला सांगितलं नाही तर कळणार कसं काय की तुला काय प्रॉब्लेम आहे? रामा मी जर तुला प्रॉब्लेम सांगितला तू सगळ्या गावात केलं तर लय अवघड होईल माझं. अरे मोन्या तुला काय माझ्यावर विश्वास नाही बाई. एवढ्या वर्षाची दोस्ती आपली आणि तुला वाटतं वय की मी सांगल म्हणून. सांगायला काय नाही रे. मी सांगितलं आणि त्या भैयाला कळलं तर भैया माझी चांगलीच वाट लागल. भैया? अरे आता इथं भैया कुठनं आला? मग अरे मी समजते तुला अवघड ठिकाणी दुखतंय म्हटलं तुला डॉक्टरकडे न्यावं तर भैया कुठनं आला? डॉक्टर काय म्हणायचं आहे नक्की तुला काय? अरे मी मागासपासून बघतोय की तू अवघड ठिकाणी हात लावतोय. मला वाटलं तुला तिथं त्रास होतोय म्हटलं तुला डॉक्टरकडे न्यावं. अरे देवा रामा तू का सकाळ कॉमेडी करायला लागला? मीच भेटलो का तुला आता? अरे आता मी तुला चांगलं सांगतोय. बरं मोन्या तुला आता नक्की काय प्रॉब्लेम आहे ना ते सांग आता. रामा प्रॉब्लेम हीच आहे बघ. त्या भैयाच्या बहिणीला जी चिठ्ठी दिली ना ती चिठ्ठी मीच दिलेली. भैयाच्या बहिणीला तू चिठ्ठी दिली? या आईला. अरे बाबा मी सरपंच पोरगा असून माझी फाटती इथं आणि तू तिच्या बहिणीला चिठ्ठी दिली होय? होय आता झाले माझ्या हातून चूक. मला सगळं कळून चुकलंय. आता ह्यातनं तूच बाहेर काढ रामा. बघ काय तर पर्याय काढ. बरं आता आपण एक काम करू. आता हे जर काम दिलंय बापूला होय बरोबर आहे तर आपण एक काम करू. त्याला आता खुश करण्यासाठी ना पहिला आपल्याला 4-5 मिस्त्रीच्या पुढे घ्यायला लागेल. त्यामुळे तो पण खुश होईल आणि ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. बापूच काय असेल ते त्याला देऊ खुश करू. तेवढं आपलं मिटव राव. बरं चल मग मी चाललोच होतो बापूकडं. आपण बापूकडे जाऊ. चल काय होईल ते होईल. अगं तसं नको. गुडघा दुखतोय माझा. अगं तुला माहिती आहे ना तुझा तमाशा बघायसाठी मी इतक्या लांबून सायकलवर यायचो. त्याच्यामुळे सायकलचा पॅडल मारून मारून माझ्या गुडघ्याचा खुळखुळा झालाय. कसं कळत नाही तुला? दबाने घे जरा. बाप्पू 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 अरे दारू तर उडवणार राव. भैया बाप्पू गेला बेला तर नाही ना? आईला एवढ्या आवाजाने शेजारची बी उठते. काय ज्या आईला आप काय करतोय काय माहिती. मलाच बघायला लागतंय वाटतं. मग मीच बघतो. बाप्पू बाप्पू भैया असं दारू उघडता येतो आता. ह्याच्या आधी आम्ही वाजून जमलो आता तुम्ही वाजवताय बाई. ज्या आईला काय करतोय काय माहिती आतमध्ये. भैया मला काय वाटतं मी असा मागून जातो खिडकीतून आत येऊ का? अरे वा, पट्ट्या वाघ आहे वाघ. भैया मी काय म्हणतो आपण एक सरळ कौल काढू. हा एक एक काढून आत जाऊ. शाबास. तुम्ही दोघे ना माझे पट्टे हिरे आहेत, हिरे. आयडिया आहे तुमच्या. आता बघा कसा दरवाजा उघडतोय. अरे काय रे? भैया होय होय मीच. काय लका बाप्पू माझं काम घेतलंयस तू कालच्याला आणि इथं येऊन पसरलायस अजून. एवढा उशीर पसरल्यावर कसं काम करणार तू माझं?
भैया तसं नाही. अरे मी तपासच करत होतो. तुला काय मला वाटतं का मी मोकळा आहे का? अरे पाठ 3 वाजेपर्यंत मी त्या चोराचा तपास लावत होतो. त्याच्यामुळे मला काय झालं, झोपायला उशीर झाला आणि उठायला पण त्याच्यामुळे उशीर झाला. मी तपास हा करतच आहे. कसला रात्रीचा 3 वाजेपर्यंत कसला तपास करत होतास? भैया हे बघा, आपल्या गावाच्या घडामोडी होत्या त्या मोस्टली रात्रीच्याच होतात. त्याच्यामुळे काय आहे ना, मी त्यासाठी पहाटे 3 वाजेपर्यंत तपास करत होता की बाबा कोण संशयास्पद सापडतोय का. पण मला काय ते पहाटे 3 वाजेपर्यंत काही सापडलं नाही. पण तरी पण मी तुझं काम करणार आहे. हे बघ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी तुला 2 दिवस दिले, त्यातला 1 दिवस संपलाय, 1 दिवस तुझ्याकडे. तू निकाल लाव, नाही तर मला तुझा निकाल लावायला लागेल. भैया ते माझा निकाल लावायची वेळ येणार नाही. आणि तू जरा थंड घे. माझ्याकडे 1 दिवस आहे ना, मी तुला बोललेलं आहे 2 दिवसात ते चिठ्ठी लिहिणार पोरगा तुझ्या पाया आणून ठेवणार आहे म्हणून. ते मी काम करणार म्हणजे करणार. मला तेच पाहिजे, नाहीतर बघच. चला रे पोरांनो. भैया मी काय म्हणतो, तुम्ही बापूच्या घरी पहिल्यांदाच आलाय, चहा पाणी पिऊन जाऊ की मग. बाई, मला पण तलब दे ना. असं म्हणताय? दुष्काळ 13 महिना. ठेवा की बापू. 3च कापाचा प्रश्न आहे.